पश्चिम बंगालमधून पोट भरण्यासाठी गोव्यात आलेला एक बांधकाम मजूर मंगळवार 23 डिसेंबर रोजी चोरी करताना रंगेहात सापडला होता। मात्र वास्को पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो चोर मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं। आता पोलिसांनी त्याला बांबोळीतल्या मनोरुग्ण इस्पितळात भरती केले। देवानंद साणा असं या संशयित चोराचं नाव आहे। या मनोरुग्णानं आधी वास्कोच्या भुतेबाड परिसरातील बंद घर शोधून काढलं। त्यानंतर एक शिडी आणून तो पहिल्या मजल्यावर चढला। कोणालाही दिसू नये यासाठी त्यानं शिडी वर खेचून पहिल्या मजल्यावर ठेवली होती। अतिशय हुशारीनं सगळ्यांच्या नजरा चुकवून हा मनोरुग्ण पहिल्या मजल्यावर चढला खरा, मात्र शेजारी राहणाऱ्या महिलेच्या नजरेतून तो काही चुकला नाही। पहिल्या मजल्यावर कोणीतरी घुसल्याचं बघितल्यानंतर त्या महिलेनं आपल्या मुलालाही माहिती दिली। ही वार्ता आजूबाजूला पसरल्यानंतर स्थानिकांनी त्या घराला गराडा घातला आणि चोराला खाली येण्याची सूचना केली। त्यानंतर हा मनोरुग्ण बंगाली चोरटा शिडी काढून खाली उतरला। खाली उतरल्यानंतर स्थानिकांनी त्याला फटकावलं आणि खांबाला बांधून पोलिसांना माहिती दिली। वास्को पोलिसांनी लगेच धाव घेऊन त्याला अटक केली। त्याचवेळी स्थानिकांनी त्याच्यासोबत आणखी 4 जण होते आणि त्यांनी घरातील सामान चोरल्याचा आरोप केला होता। वास्को पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर तो वेड्यासारखा बडबडत असताना आढळला। त्यामुळे तो मनोरुग्ण असल्याची पोलिसांना खात्री झाली। त्यांनी लगेच त्याला बांबोळीतील मनोरुग्णालयात दाखल केलं। तसंच त्याच्यासोबत कोणीही नव्हतं, त्यानं चोरी केली नसल्याचं देखील स्पष्ट केलं। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।